नमस्कार मंडळी, त्रिशालीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये लाल तिखट, हळद, धनेपूड, चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून घेतली आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 3 उकडलेले आलू घेतलेले आहेत। आलूला मी हातानेच बारीक करून घेते आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट, धनेपूड, हळद, थोडी आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि कांदा घालून घेते आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे। इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहे। त्यावर ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस लावून घेतली आहे। आता यावर आलूचा मसाला टाकून घ्यायचा आहे। या प्रकारे याला मधोमध कापून घ्यायचं आहे। भिजवलेल्या बेसनामध्ये थोडा सोडा आणि गरम तेल टाकून घेऊया। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला ब्रेड पकोडा बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 वेळा याला उलटपलट करून घ्यायचा आहे आणि पकोडा आपला लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। इथे आपला पकोडा तळून तयार झालेला आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत।